जैन मित्रांनो, सत्कार मूर्ती इरफान पठाण बीड जिल्ह्यातल्या आष्टे तालुक्यातून नांदूर गावातून आपल्याकडे आला होता. वयाच्या 18 वर्षी तो आपल्याकडे आला होता, ज्यावेळेस त्याला 18 वर्ष वय चालू होतं आणि आज वयाच्या 21व्या वर्षी त्याला यश भेटलं. खरं तर सुरुवात लवकर केली होती, त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी तो भरती झालेला आहे. पुसटगावला तो SRPF गटामध्ये भरती झाला. घरापासून अवघ्या 30-40 किलोमीटर अंतरावर तो भरती झालाय. खरं तर याच्याविषयी सांगत असताना जेमतेम परिस्थिती आहे. नांदूर गावामध्ये त्याला 1.5 एकर जमीन आणि या सगळ्या परिस्थितीमधून याने कामाची लाज ठेवली नाही. खरं तर आपल्या 1.5 एकर जमीन आहे आणि आपण काय केलं पाहिजे तर या गोष्टीची तामानं बाळगता शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे. आपल्याकडे शेती कमी असून काय झालं तर लोकांच्या शेतामध्ये हा कामाला गेला. 300 रुपये रोजाने तिने टोमॅटोच्या बागामध्ये कामं केले. येणे लय मोठे काही केलं असं मला सांगायचं नाही. खरं तर मला महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना हे सांगायचं आहे का संघर्षातूनच आपले सगळे पोरं तयार होते आणि संघर्षामधूनच आपले सगळे पोरं भरती करू राहिले. यश आणि अपयश दोनच टप्पे होते. कोणी यश मिळून गेलं आणि कोणी अपयश होऊन गेलं. तर ज्याच्या त्याचा कर्माचा आणि ज्याच्या त्याच्या कष्टाचा हा प्रश्न आहे. तर आगामी भरत्या लवकर आहे, सगळ्यांनी चांगली जोरदार तयारी करा. फक्त एकच आहे, या वर्षी आणि मागच्या वर्षी पण या दोन्ही भरत्यामध्ये आपल्या अकॅडमीने महाराष्ट्रामधल्या भरती करणाऱ्या पोरांना आणि वैयक्तिक आम्ही शिक्षक या नात्याने काम करत असताना स्वतःला सुद्धा आम्ही सक्सेस रेशो दाखवण्याचं काम केलं आणि या वर्षी आपला 68% सक्सेस रेशो आपण अचीव्ह केलेला आहे. 68% पोर आपण भरती केले आहे. त्याच्यामुळं एक आकडेवारी आपण चांगली प्रूफ करून दाखवलेली. त्याच्या महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना मला सांगू वाटतं तर तुम्ही कुठं पण करा, पण चांगल्या लोकांसोबत राहा, चांगल्या लोकांसोबत काम करा आणि आगामी भरतीमध्ये पूर्ण मार्गदर्शन मिळून आणि पूर्ण जोमाने तयारी करा. येणार भरतीमध्ये आपल्याला यश भेटलं पाहिजे. कुणी काही पण सांगू पोरांनो, पण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भरती निघणार आणि एप्रिल-मे मध्ये तुमची सगळी भरती प्रोसेस संपणार. हे तुम्ही स्टॅम्पवर लिहून घ्या. याच्यात बदल जर झाला वैयक्तिक फोन करा आणि कधी पण विचारा. जय हिंद, जय भारत.